तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी आपल्यासाठी नफा तोटा प्रॉफिट लॉस या टॉपिकवर MPSCने विचारलेले प्रश्न म्हणजे MPSC PYQ घेऊन आलेला आहो. तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असे 6 प्रश्न आपण बघणार आहोत. तर हे प्रश्न सगळ्या परीक्षेकरिता उपयोगी ठरतात आणि सगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात आलटून पालटून. जसं एखादा प्रश्न MPSCमध्ये आला, पुढच्या वर्षी तो UPSCमध्ये येईल, त्याच्या पुढच्या वर्षी सरळ सेवेला येईल किंवा आणखी कोणत्या एक्झामला येईल, SSCला येईल, रेल्वेला येईल. म्हणून गणिताचा अभ्यास म्हणजे हा फक्त एक टॉपिक वाईज नसतो किंवा हे नसतो त्याच्यामध्ये म्हणजे स्टेटचं वाचलं तर सेंट्रलला कामात येणार नाही, सेंट्रलचं वाचलं स्टेटला कामात येणार नाही, असं काही नसते. गणित म्हणजे सगळीकडे लागू पडते आणि सारखेच प्रॉब्लेम असतात, सारखेच गणित असतात. म्हणून सगळ्या प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. तर बघा, या टॉपिकमध्ये आपण 6 प्रश्न घेणार आहोत आणि त्यातला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. याच्यामध्ये दिलेला आहे, जेव्हा एक जागा 18,700 रुपयाला विकली तर मालकाचे 15% नुकसान झाले. नुकसान झाले म्हणजे काय? तोटा झाला त्याला. 15% तोटा झाला. 15% तोटा झाला म्हणजे 100 मधून 15 वजा करायचे, किती आले? 85%. तर हे 18,700 रुपयांना विकली म्हणून 85% ही झाली, त्याला 15% नुकसान झाले म्हणजे 85% रक्कम, म्हणजे ही रक्कम जी आहे ती आहे 85%. ठीक आहे. आणि ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजे 15% नफा होईल. 15% नफा म्हणजे किती? 115%. 15% नफा म्हणजे किती? 115%. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 85% ची किंमत दिलेली आहे 18,700 रुपये, बरोबर आहे. आणि आपल्याला काढायची आहे 115%ची किंमत. आता ही आपल्याला माहीत नाही म्हणून आपण क्वेश्चन मार्क ठेवूया तिथे. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन मार्कचे उत्तर जर काढायचं असेल तर इथे भाग तोडून टाकायचा. बघा इथे काय होतं, 17×5 = 85, बरोबर आहे. 17×5 = 85 आणि 23×5 = 115, म्हणजे इथे 17 आले आणि इथे 23 आले. या 17नी याला भाग जातो का ते बघायचं. 17×1 = 17चा भाग जातो. नंतर पुन्हा 17 उरले, 17×1 = 17, मग 2 शून्य आहे तर हे 2 शून्य इथे येतील. ठीक आहे. असा याला भाग गेला. कसा गेला? 17×1 = 17, एक उरला इथून, एक उरला, मग याच्यावर 17 झाले, मग पुन्हा 17×1 = 17, म्हणजे इथं किती आले? 1100. इथे आले 1100 आणि 23, या दोघांचा करायचा गुणाकार. तर बघा, शून्याचा गुणाकार केला तर 0 0 येईल. 23×1 = 23 चे 3, हातचे आले 2, 23×1 = 23 आणि 2 = 25, म्हणजे 25,300 हे या गणिताचं उत्तर निघालेलं आहे. साधे सिंपल उदाहरणं असतात, थोडं समजून घेतलं तर सहज सोडवता येतात. तर बघा इथे काय दिलेलं होतं आपल्याला, 15% नुकसान झाले. 18,700 रुपयाला विकली जागा म्हणून 15% नुकसान झाले, म्हणजे आपल्याला 85%ची किंमत 18,700 रुपये दिलेली आहे, असं या वाक्याचा अर्थ होतो. वाक्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे गणितामध्ये. ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती म्हणजे 115%, म्हणजे 15% नफा झाला असता. म्हणजे आपल्याला 85%ची किंमत दिलेली आहे, 115%ची किंमत विचारलेली आहे. तर 115%ची किंमत किती आली आपली? 25,300 रुपये. चला पुढच्या गणिताकडे जाऊया आता. प्रॉब्लेम नंबर 2. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढविले तर आगगाडीच्या भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होईल? तर बघा, आगगाडीचे भाडं आपण सुरुवातीला 100 रुपये घेऊ. 20% वाढवले म्हणजे काय झालं? 20% वाढवले म्हणजे 120% झाले. 120% म्हणजे 120/100 झालं. झालं. पुन्हा 10%नी वाढवले म्हणजे 110/100 झालं, बरोबर आहे. पुन्हा 25%नी वाढवले, बघा पुन्हा 25%नी वाढवले, मग 125/100 होईल. आता इथे जे जे कपतात ते कापून टाकायचे. हा 2 शून्य, हे 2 शून्य कपून गेले. हा 1 शून्य, हा 1 शून्य कपला, हा 1 शून्य, हा 1 शून्य कपला. आता इथे 25×5 किती झाले? 125 आणि 25 100. आता या 4नी या 12ला भाग जातो 3चा. आता इथे काय आलं मग? 11×5 म्हणजे 55, 55×3 म्हणजे 165 आलं. तर बघा, आधी किंमत आपण किती घेतली होती? 100. आता किती आली? 165 आली. म्हणजे त्याच्यात किती टक्क्यांनी वाढ झाली? 65% वाढ झाली. तर बघा, ही एक पद्धत आहे काढायची. आणखी एक पद्धत आहे, ही पद्धत सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच्याने कसं काढायचं ते पण सांगणार आहे. ठीक आहे. तर दुसरी पद्धत पण बघूया आपण. ठीक आहे. दुसरी पद्धत बघूया. ही एक पद्धत झाली, दुसरी पद्धत बघूया.
आता बघा इथे वाढ कितीने झाली, 20% झाली, नंतर कितीने झाली, 10% झाली, बरोबर आहे. तर याचं इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढायचं. इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय, एक्स अधिक वाय अधिक एक्स वाय भागीला 100. हे इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, या 20 आणि 10चा इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढायचा आहे, तर 20 अधिक 10 करावं लागेल, प्लस 20 गुणिला 10, 20 गुणिला 10 भागीला 100 करावं लागेल, बरोबर आहे. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कपला, बे एक बे, म्हणजे इथे किती आले, 2 आले. आणि हे 20 आणि 10 30, आणि हे 2 म्हणजे किती आले, 32 आले. तर बघा याचं इफेक्टिव्ह पर्सेंटेज किती आलं, 32 आलं. आता या 32 या दोघांचं आलं, तर या दोघांचं जे इफेक्टिव्ह आलेलं आहे आणि हे 25 आहे, यांचं मिळून इफेक्टिव्ह काढायचं. म्हणजे हा फॉर्म्युला सेमच राहील. म्हणजे इथे काय राहील, 32 राहील, इथे राहील 25 राहील, बरोबर आहे. 32 आणि 25 राहील, आणि इथे काय होईल, 32 आणि 25चा गुणाकार, बरोबर आहे, आणि भागीला 100. आता या 25नी याला 4चा भाग जातो, या 4नी याला 8चा भाग जातो, बरोबर आहे. आता बघा 25 आणि 32 याची बेरीज किती होईल, 7 आणि हे 5, बरोबर आहे. आणि हे 8, याच्यात 8 मिळवले तर किती आलं, किती आलं सांगा, सांगा किती आलं उत्तर, 57 आणि 8 म्हणजे 65 आलं उत्तर. पहिल्या पद्धतीने पण 65 आलं होतं, या पद्धतीने पण 65 आलं. तर बघा ही इफेक्टिव्ह पर्सेंटेजची मेथड सोपी जात असेल तर ही वापरायची, किंवा ती सोपी जात असेल तर ती वापरायची. तुमच्यावर डिपेंड आहे काय वापरायचं, ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आता हे गणित हमखास खूप साऱ्या परीक्षेमध्ये दिसतं, मला विचारलंच जाते जवळपास. नफा तोटा म्हटलं की हे अशा प्रकारचं प्रॉब्लेम, म्हणजे सारखे सारखे अंक असतात. 10 रुपयाला 15 आंबे आणि 10 आंबे 15 रुपयाला, ठीक आहे. तर हे झाली खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत काय आहे, 10 रुपयाला 15 आंबे, हे काय खरेदी किंमत आहे, ठीक आहे. आणि विक्री किंमत काय आहे, 10 आंबे 15 रुपयाला, म्हणजे 15 रुपयाला किती आंबे, 10 आंबे, हे काय विक्री किंमत आहे, ही विक्री आहे. आता बघा दोघांना जर सारखं करायचं असेल, म्हणजे हे आंबे जर सारखे करायचे असेल आपल्याला, तर याला कितीने, 2ने गुणावं लागेल, याला 3ने गुणावं लागेल. म्हणून इकडे पण कितीने गुणायचं, 2ने, आणि इकडे पण कितीने गुणायचं, 3ने गुणायचं. ही एक मेथड आहे. दुसरी मेथड पण सांगणार आहे मी, याला सहज सोपे आणि कमीत कमी वेळेत कशी सोडवता येईल ते पण सांगणार आहे. पण इथे बघा, आता इथे काय आलं मग, याला 10ने, याला 3ने गुणावं लागेल, म्हणजे 30 येईल. आणि याला 2ने गुणलं तर इथे पण 30 येईल, बरोबर आहे. हां, इथे 15ला 2ने गुणलं तर 30 येईल, बरोबर आहे. आणि इकडे 10ला 3ने गुणलं तर 30 येईल, ठीक आहे. तर इथे ज्याने गुणलं, इथे या ठिकाणी आपण ज्याने गुणलं ती त्यानेच या ठिकाणी गुणायचं. याला 3ने गुणलं तर याला 3ने गुणायचं, ठीक आहे. तर बघा इथे किती आले, 20 रुपये. 20 रुपयाला किती आंबे खरेदी केले त्यांनी, 30 आंबे खरेदी केले, बरोबर आहे. आणि इकडे 45 रुपयाला किती आंबे विकले, 30 आंबे विकले. तर बघा 30 आंबे विकले त्यांनी दोन्ही कंडिशनमध्ये, परंतु किंमत हे खरेदीची आहे आणि हे विक्रीची आहे. तर नफा काढायचा आहे आपल्याला, नफा, शेकडा नफा. तर काय होईल, नफा म्हणजे काय होईल, ही विक्री किंमत आहे 45 रुपये आणि ही 20 रुपये आहे. तर हे नफा किती झाला याच्यामध्ये, 45 वजा 20 झाला, भागीला खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे इथे, 20 रुपये, आणि गुणीला 100 केलं तर शेकडा नफा निघेल. गुणीला 100 केलं तर शेकडा नफा निघेल. तर इथे किती आलं, 25 भागीला 20 गुणीला 100 आलं, बरोबर आहे. तर हे 20 पंचे 100, आणि 25 पाचा 125 आलं, म्हणजे 125 हे याचं उत्तर निघेल, ठीक आहे. ही झाली एक मेथड. ही ट्रेडिशनल मेथड आहे. म्हणजे दोन्ही साईडचे जे आहे, म्हणजे एक याच्यातला एक जो फॅक्टर आहे तो समान करायचा. म्हणजे आंबे समान करायचे किंवा रुपये समान करायचे. काहीतरी एक फॅक्टर समान करायचा आणि दुसरा फॅक्टर त्याच्यानुसार आपल्याला नफा काढता येतो. ती पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता दुसरी एक पद्धत आहे, ती पण बघून घ्या. हां, ही पद्धत अशी आहे, की बघा 10 रुपयाला इथे किती आंबे मिळतात, 15. इथे 15 रुपयाला किती मिळतात, 10 मिळतात. तर काय करायचं, यांचा करायचा तिरकस गुणाकार. तर 10 गुणिला 10 म्हणजे किती होतं, 100, आणि 15 गुणिला 10 म्हणजे किती होतो, 225.
तर या 225 मधून हे 100 मायनस करून टाकायचे. 225 मधून 100 गेले, किती राहिले? 125. तर हे उत्तर या ठिकाणी 125. ही पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल तर या पद्धतीने करायचं, किंवा ती पद्धत सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने करायचं. तुमचा वर डिपेंड आहे तुम्ही कोणती पद्धत वापरता. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. मला वाटते ही पद्धत तुम्हाला सोपी जाईल. चला, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. म्हणजे जसं समजा आधी वस्तूची किंमत आपण 100 रुपये घेतली, आता 6% नफ्याने विकली वस्तू. वस्तू जर 6% नफ्याने विकली म्हणजे वस्तूची किती झाली आता किंमत? 106 भागीला 100. 6% नफा झाला. 6% नफा म्हणजे 106 भागीला 100. आता काय म्हणतो पुढे ते, सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. 5% तोटा झाला म्हणजे 95 भागीला 100. बरोबर आहे. आता मला सांगा त्यांनी शेवटी काय म्हटलेलं आहे आपल्याला? काय म्हटलेलं आहे? शेवटी काय म्हटलेलं आहे? हां, गोपालची खरेदीची किंमत 214 असेल, 214 रुपये असेल, तर रवीची खरेदीची किंमत काढायची आहे. तर रवीची खरेदीची किंमत आपण ₹1 घेऊ. इथं काय घेऊ आपण? रवीची खरेदीची किंमत ₹1 घेऊ आणि याच्या खरेदीची किंमत आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? किती दिलेली आहे? 2014. 2014. ठीक आहे. तर याला सोडवायचं आता. सोडवून याचं उत्तर काढता येईल. तर बघा इथे काय आलं? x गुणिला 106 भागीला 100 गुणिला 95 भागीला 100 आणि इकडे काय आलं? 2014. बरोबर आहे. याच्यात बरोबर दिसत नव्हतं म्हणून इथे आपण लिहून घेतलं बरोबर. ठीक आहे. तर आता 2000, आता याच्यानी याला कसं भाग द्यायचं ते बघा. 19 पाचा 19 पाचा 5 19, इथे 19 आलं, इथे 20 आला. बरोबर आहे. आता इथे काय होईल मग? इथे किती येईल? 53. 53 येईल. बरोबर आहे. आणि इथे येईल 50. बरोबर आहे. असंच येईल ना? ठीक आहे. तर बघा आता इकडे बघा, या 53 किंवा 19 याला भाग जातो का ते बघायचं 2014ला. तर 19 एक 19, मग उरले 11, मग 0. ठीक आहे. इथे 19 एक 19, मग उरले 11. 11 म्हणजे 0. 0 आणि मग 19 एक 114 म्हणजे 106. तर हे 53 आणि 50 न ठेवता आपण 106ला 106 ने कापून टाकू आणि हे 19 19 कपले म्हणजे हा पूर्ण कपून गेला. फक्त इथं काय उरलं? इथं काय उरलं? 100 आणि इथे उरलं 20. तर 100 गुणिला 20 इथं उरलं, बाकी वरचं सगळं कपून गेलं. इथे 100 गुणिला 20 म्हणजे किती? 2000 होतात. किती होतात? 2000 रुपये होतात. ठीक आहे. तर बघा पुन्हा एकदा हे गणित घेतो मी. थोडं किचकट वाटलं असेल तुम्हाला तर बघा पुन्हा घेतो. या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने, वस्तूची किंमत आपण ₹1 घेऊ. 6% नफ्याने विकली म्हणजे 106 भागीला 100 झाली. बरोबर आहे. नंतर सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने विकली म्हणजे 95 भागीला 100 त्याची किंमत झाली. आणि सुधीर गोपालची, आता गोपालला विकली म्हणलंय, तर गोपालची खरेदीची किंमत 2014 रुपये दिलेली आहे. तर हे असं उदाहरण आहे. आता मला सांगा इथे 19 पाचा 95, 20 पंचे 100. ठीक आहे. या 19ने याला भागितलं तर किती येते? 19 एक 19, मग 11 उरले. 11ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. मग 114 झाले म्हणजे 19 एक 114. तर या 19 कटून गेले आणि 106 आले. हे 106 हे 106 बरोबर कटून गेले. ठीक आहे. आता उरलं काय इथे? 100 आणि 20. हे इकडे वरती काय राहील? x राहील आणि हे 100 आणि 20 दोघांचा गुणाकार किती होईल? 2000. तर हे दुसऱ्या बाजूला जाईल. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 2000 रुपये. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येत होतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 5वे उदाहरण. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल सांगा. तर बघा इथे इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरायचा. x अधिक y XY भागीला 100. जेव्हा दोन प्रकारचे पर्सेंटेज दिलेले असते त्यावेळेस इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून ते गणित सोडवायचं. आता इथे बघा, आता शुल्क कमी केलं म्हणजे याची किंमत काय राहील? x ची किंमत काय राहील? मायनस राहील आणि y ची किंमत काय राहील?
किंमत वाढली म्हणजे हे प्लसमध्ये राहील. ठीक आहे. जी कमी झाली ती मायनसमध्ये लिहायची, जे वाढली ते प्लसमध्ये लिहायची. ठीक आहे. तर हे काय झालं, -35 अधिक 40 आणि इथे -35 गुणिला 40 भागिला 100, कारण या सूत्रामध्ये आपण किमती ठेवलेल्या आहे. आता एक्सची किंमत ही आहे, वायची किंमत ही आहे. आपण याच्यात ठेवल्या तर असं होते. आता इथे आले 40 मधून 35 गेले, 5 आले. आता 35 आणि 40 याचा गुणाकार करायचा. किती येतो बघा, 35 किती होतो, 35 दुणे 70, 35 इथे आले 1400, बरोबर आहे. 1400 -1400 भागिला 100. तर हे 2 शून्य, हे 2 शून्य कपून गेले. आता इथे राहिले -14 आणि इथे राहिले 5. तर याचं उत्तर किती येईल, -9. म्हणजे 9% मायनस आला म्हणजे काय, इथे कमीसाठी आपण मायनस वापरलं होतं, म्हणजे इथे काय राहील, 9% कमी. हे याचं उत्तर निघेल. आलं लक्षात. साधे सिंपल उदाहरण आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, पटपट सॉल्व्ह होतात. चला, तर अशा प्रकारे सगळे उदाहरणं मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो.